गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी दीपाली. तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे ग्लो विथ दीपाली. सण म्हटलं की चेहऱ्यावर तेज असायलाच पाहिजे, पण आपल्याला वेळ नसतो, महागडे प्रोडक्ट्स नसतात. त्यासाठी काळजी करू नका. आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त 10 मिनिटात होणारा हा गणपतीसाठी तसेच हरतालिकेसाठी ग्लोईंग मेकअप लुक, तेही आपल्या खिशाला परवडणाऱ्या प्रोडक्ट्सने. चला तर मग कुठलाही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या सुंदर ग्लोईंग मेकअपला. मेकअप छान दिसावा आणि जास्त काळ टिकावा यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला फेस वॉश करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी फेस वॉश केलेला आहे आणि त्यानंतर मी इथं एम कॅफिनचं ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर जे आहे ते घेणार आहे आणि ते एकदम व्यवस्थित डॉटेड फॉर्ममध्ये जेवढी क्वांटिटी आहे तेवढी क्वांटिटीमध्ये आपण ते व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेणार आहोत. याच्याने काय होईल की तुमचं जे बेस आहे तो एकदम व्यवस्थित आणि स्मूथ दिसणार आहे. मॉइश्चरायझर खूप महत्त्वाचं आहे. काही जण मॉइश्चरायझर हे स्किप करतात. त्यांना असं वाटतं की मॉइश्चरायझर लावलं की ऑइल जास्त येईल, आपला बेस व्यवस्थित दिसणार नाही. पण मॉइश्चरायझर हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मॉइश्चरायझर स्किप करून बिलकुल चालणार नाही. तसंच आपल्याला मानेला सुद्धा मॉइश्चरायझेशनची गरज खूप असते. हे मॉइश्चरायझर आपण व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी स्विस ब्युटीचं कन्सिलर जे आहे ते घेणार आहे, ज्याच्यात माझा शेड आहे 06 नंबर. हा जो शेड आहे हा माझ्या स्किन टोनला एक्झॅक्ट मॅच शेड आहे. याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला जिथं काही इम्परफेक्शन्स आहेत, जसं की बर्थ मार्क असेल, ॲक्ने मार्क्स असतील, डार्क सर्कल्स असतील, तर तिथं आपल्याला हे व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कन्सिलर ब्रश घेऊन आपण ते व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेणार आहोत. ब्लेंडिंग करताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला ओव्हर ब्लेंडिंग करायचं नाहीये आणि कमी ब्लेंडिंग सुद्धा करायचं नाहीये. तुम्हाला जे कन्सिलर आहे ते व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे जे इम्परफेक्शन असतील, काही फ्लॉज असतील, ते व्यवस्थित प्रकारे लपणार आहेत. आणि तुम्हाला हेच कन्सिलर जे ब्रशमध्ये उरलेलं आहे थोडंसं डोळ्यांवरती लावायचं. आता सगळ्यांकडे असणारी जी क्रीम आहे ती फेअर अँड लवली बेबी क्रीम ही सगळ्यांच्याकडे असते. आज आपण हीच क्रीम वापरून आपला कंप्लीट मेकअप लुक जो आहे तो करणार आहोत. तर इथं मी पहिले ही जी क्रीम आहे ती घेणार आहे. याच्यात माझा शेड आहे 01 नंबर. हा फेअर टू मीडियमला एक्झॅक्ट मॅच आहे. ते घेऊन आपण डॉटेड फॉर्ममध्ये घेऊन व्यवस्थित प्रकारे लावून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला ब्लेंड करणार आहोत. तसंच आपल्याला मानेला सुद्धा विसरायचं नाहीये. मानेला पण सेम डॉटेड फॉर्ममध्ये घेणार आहोत आणि लावून मग त्याला व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेणार आहोत. याला ब्लेंडरची बिलकुल गरज नाहीये, त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही हातानेच हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बेस सेट करण्यासाठी आता सण म्हटलं की घाम येणारच, त्याच्यामुळे आपल्याला आपला बेस जो आहे तो व्यवस्थित सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर खूप गरजेची आहे. इथे मी मेबलिन फिट मीची कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती घेतली आहे. याच्यात माझा शेड 220 नंबर आहे. ही कॉम्पॅक्ट पावडर आहे खूप छान आहे. याच्याने बेस खूप सुंदर सेट होतो. ही कॉम्पॅक्ट पावडर माझी खूप फेवरेट आहे, कारण हा जो बेस आहे व्यवस्थित सेट होतो आणि स्वेट प्रूफ सुद्धा होतो. त्याच्यामुळे ही कॉम्पॅक्ट पावडर मी नेहमी यूज करते माझ्या मेकअपमध्ये. सगळ्यात पहिले आपल्याला जी क्रीम लावलेली होती आपण ती व्यवस्थित ब्लेंड करायची आहे आणि त्यानंतरच आपण कॉम्पॅक्ट जी आहे ती लावणार आहोत. याच्याने काय होईल, जर तुमचा मेकअप क्रीज होत असेल तर तो याच्यामुळेच होतो, कारण तुम्ही ब्लेंडिंग व्यवस्थित करत नाही. त्याच्यामुळे पहिले तुमचं क्रीम प्रोडक्ट तुम्ही व्यवस्थित ब्लेंड करा आणि त्यानंतरच तुम्ही तो सेट करायचा आहे कॉम्पॅक्ट पावडरने. त्यानंतर इथं मी गॉर्जियस गर्लचं ब्लशर पॅलेट जे आहे ते घेतलेलं आहे. आता हे ब्लशर पॅलेट आहे, पण याच्यामध्ये एक ब्रॉन्झर शेड पण आहे, जो की एकदम वॉर्म टोनमध्ये आहे. म्हणजे तुम्ही हा ब्लश म्हणून पण वापरू शकता आणि ब्रॉन्झर म्हणून पण वापरू शकता. पण मी इथं हे ॲज अ ब्रॉन्झर म्हणून यूज करणार आहे. याच्याने पहिले आपण नाकाला, त्याच्यानंतर आपल्या जॉ लाईनला, त्याच्यानंतर चीक बोन्सला व्यवस्थित प्रकारे ब्रॉन्झिंग करून घेणार आहोत. ब्रॉन्झिंग केल्याने काय होतं की आपल्या चेहऱ्याला एक स्कल्प्टेड इफेक्ट दिसतो, जेणेकरून आपला फेस जो आहे तो एकदम स्लिम दिसतो आणि एकदम डिफाईन दिसतो. त्यानंतर मी ब्लशर यूज करणार आहे. ब्लशरसाठी मी एक पिंक टोन घेतलेला आहे आणि तो मी ब्लश व्यवस्थित प्रकारे आपल्याला स्माइल करायचा आहे आणि त्याच्यानंतरच हा ब्लश जो आहे तो अप्लाय करायचा आहे. ब्लश लावताना स्माइल करून अप्लाय केला तर तो व्यवस्थित लागतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ब्लश अप्लाय करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं मी घेणार आहे निकाकेचं मोका मिक्स आय शॅडो पॅलेट. आता हे जे आय शॅडो पॅलेट आहे याच्यामध्ये सगळे कूल आणि वॉर्म असे दोघं पण ब्राऊन शेड आहेत. त्याच्यानंतर इथं मी सगळ्यात पहिले एक लाईट ब्राऊन शेड घेणार आहे, मीडियम ब्राऊन शेड आहे. तो ब्राऊन शेड घेऊन मी व्यवस्थित प्रकारे आउटर व्हीला आणि क्रीज लाईनला व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे. याच्याने काय होईल तर आपले जे डोळे आहेत ते एकदम व्यवस्थित डिफाईन दिसणार आहे. आणि त्यानंतर सेम मी छोटासा ब्रश घेऊन, ब्लेंडिंग ब्रश घेऊन
इनर कॉर्नरला एकदम लाईट शेड लावून घेतलेला आहे. त्यानंतर रिकोडची इथं जी काजल पेन्सिल आहे इपिक ब्राऊन शेडमध्ये, खूप छान पेन्सिल आहे. ती आपण ॲज अ आयलायनर यूज करणार आहोत. याच्याने आपण व्यवस्थित पापण्यांच्या जवळ एकदम आयलायनर म्हणून लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतच एक स्मजर येतो, त्या स्मजरने आपण ते स्मज करून घेणार आहोत. याच्याने एकदम सॉफ्ट फेस्टिवल रेडी लुक तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून जास्त हेवी पण नाही दिसणार. तुम्ही आयलायनर सुद्धा लावू शकतात. त्यानंतर एक शिमर शेड घेऊन गोल्डनमध्ये तोच मी आयलिडवरती अप्लाय करून घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला फेस्टिवल वाइब्स सुद्धा मिळणार आहे. याच्यामुळे तुम्हाला फेस्टिवल वाइब मिळेल आणि तुमचे डोळे हे अजून जास्त पॉपअप होऊन दिसतील. लाईट शिमर लावल्यामुळे डोळे मोठे आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला मदत होते. त्यानंतर आपण जो मीडियम ब्राऊन शेड घेतला होता तो शेड घेऊन आपण लोअर लॅश लाईनला सुद्धा कंप्लीट करून घेणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला तोच ब्रशला थोडंसं पिंच करून ते आपल्या लोअर लॅश लाईनला ब्लेंड करून घ्यायचं आहे. याच्याने तुमचे डोळे पॉपअप होतील. त्यानंतर इथे मी स्विस ब्युटीचे आयब्रो पेन्सिल घेतली आहे, ज्याचा शेड आहे डीप ब्राऊन हा शेड आहे तो घेतलेला आहे. सगळ्यात पहिले मी त्याच्या स्पुलीने व्यवस्थित माझे आयब्रो हे कॉम्ब करून घेणार आहेत, व्यवस्थित विंचरून घेणार आहे आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत की त्याने आपण व्यवस्थित फिल करून घेणार आहोत. आयब्रो फिल करताना तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे मिड पॉईंट टू एंड पॉईंट पहिले फिल करायचं आहे आणि त्यानंतर जे काही प्रोडक्ट आपल्या ब्रशमध्ये उरलेलं असतं जेव्हा आपण आयब्रो कोम्ब करतो तेव्हा त्याच्याने आपण ते आयब्रो कोम्ब करताना आपण फ्रंट साईडला थोडंसं फिरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला नॅचरल लुक जो आहे आयब्रोजचा तो आपल्याला मिळतो. त्यानंतर इथं मी स्विस ब्युटीचं लिप लायनर घेतलं आहे, ज्याच्यात माझा शेड आहे चेरी ब्राऊन. हा शेड खूप सुंदर आहे, प्रत्येकाकडे असायला हवा असा हा शेड आहे. प्रत्येक लिप शेडवरती हा शेड जातो. तर सगळ्यात पहिले लिप लाईन करताना आपल्याला ओठ जे आहेत ते कम्प्लिटली टाईट बंद करायचे आहेत आणि त्यानंतरच लिप लाईन करायचं आहे. याच्यामुळे तुमचं लिप लायनर एकदम इझी होतं आणि सोपं जातं तुम्हाला लिप लाईन करायला आणि लिप लाईन सुद्धा व्यवस्थित होते. काही बाहेर वगैरे आपलं जे स्मज होतं ते सुद्धा स्मज होत नाही. त्यानंतर इथं मी नायकाची क्रीमी मॅट लिपस्टिक आहे, डेजा न्यूड जो त्याचा शेड आहे तो घेतलेला आहे आणि तो कंप्लीट ओठांवरती आपण लावून घेणार आहोत. तुम्ही बघत आहात आपल्याला लिप लाईनच्या बाहेर बिलकुल जायचं नाही, लिप लाईनच्या आतच आपल्याला लिपस्टिक फिल करायचे आहे. त्याच्यानंतर इथं मी मेबलिनचा कलोसॉल मस्करा जो आहे तो घेतलेला आहे आणि अप्पर लॅश लाईन तसंच लोअर लॅश लाईनला दोघींकडे आपण मस्करा व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायचा आहे. मस्करा शिवाय डोळे इनकम्प्लीट असतात, त्याच्यामुळे मस्करा लावायला कधीच विसरायचं नाही. त्याच्यामुळे तुमचे डोळे हे एकदम छान आणि व्यवस्थित डिफाईन दिसतात. हा मस्करा वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामुळे सण समारंभासाठी एकदम परफेक्ट मस्करा आहे. त्यानंतर इथे मी स्विस ब्युटीचं स्कल्प लिफ्ट कॉन्टूर पॅलेट घेतला आहे आणि त्याच्यामधला एक हायलायटेड शेड घेऊन मी माझ्या हाय पॉइंट्सला हायलायटर लावून घेणार आहे, जसं की चीक बोन्स, ब्रिज ऑफ द नोज, चीन आणि फोरहेड याला आपण व्यवस्थित प्रकारे हायलाइट करून घेणार आहोत. याच्याने आपल्याला फेस्टिवल लुक एकदम इझी मिळणार आहे. तर ज्वेलरी वेअर करून आपण हा लुक कंप्लीट करणार आहोत. बघा फक्त 10 मिनिटात किती सुंदर फ्रेश आणि फेस्टिवल रेडी लुक आपल्याला मिळालाय. ना जास्त खर्च आहे ना जास्त वेळ. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी हा लुक एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त दिसणार आहे. तर तुम्हाला हा क्विक ट्युटोरियल कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून असेच सोपे परवडणारे मेकअप टिप्स पाहायचे असतील तर ग्लो विथ दीपालीला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया एका नव्या सोप्या मेकअप ट्युटोरियल सोबत. तोपर्यंत बी हेल्दी, स्टे ब्युटिफुल. गणपती बाप्पा मोरया.